जे समोर दिसतंय त्याला स्वीकारतो, पण ते समोर जे आहे त्याच्या पाठीमागचा काही आहे किंवा त्याचा उद्देश काही आहे हा बेसिकली आपण असाला लक्षात घेत नाही. आणि तो लक्षात न घेतल्यामुळे आपण ज्याला प्लेन रिडिंग असं म्हणतो ते प्लेन रिडिंग होतं, अशी असणारी परिस्थिती आहे. भारतीय संविधानातलं मी असं म्हणेन की अनेक जणांनी या संविधानातून त्या संविधानातून त्या संविधानातून, हे बरोबर आहे, त्याच्यामध्ये काही चूक आहे असं मी त्या ठिकाणी म्हणतो. माझ्या अंदाजाने वी आर दी लास्ट की ज्यांनी रिटर्न कॉन्स्टिट्यूशन ज्याला म्हणता येईल आपल्याला, आपल्या अगोदरचे सगळे स्वातंत्र्य मिळाले त्यांनी त्यांची असणारी घटना लिहिली. मोनोलिथिक सोसायटी हा एक भाग त्याच्यातला आपण म्हणतो, आणि दुसऱ्या बाजूने विविधतेची असणारी सोसायटी हा असणारा त्याच्यातला भाग, जिथे मोनोलिथिक सोसायटी आहे तिथे फार डोकं लावावं लागतं का, तर मी म्हणेन नाही. याचं कारण की ती मोनोलिथिक असल्यामुळे बऱ्याच गोष्टी या ठरलेल्या असतात, डिसाइड केलेल्या असतात, समाजाने ते स्वीकारलेले असतात. त्याच्यामुळे ते फक्त लीगल भाषेमध्ये कोडिफाय करून सगळ्यांना एम्ब्रेस करू शकेल अशा स्वरूपाचं करावं लागतं, अशी असणारी परिस्थिती आहे. पण ते काम फार सोपं आहे असं मी त्या ठिकाणी म्हणतो. परंतु जिथे डायव्हर्सिटी आहे, एक रिलिजियस डायव्हर्सिटी आहे, दुसरी डायव्हर्सिटी जी आहे ती इथे असणाऱ्या भाषेची डायव्हर्सिटी आहे, तिसरी जी आहे ती कल्चरल डायव्हर्सिटी आहे, चौथी डायव्हर्सिटी जी आहे ती पेट्रियार्कल याच्यामध्ये असणारी डायव्हर्सिटी आहे, आणि त्याच्याच बरोबर आयडियोलॉजिकली एवढे प्रवाह आहेत की काही वेळेस ते एकत्र मिळतात, काही वेळेस ते एकत्र मिळत नाही. त्याच्यामुळे ह्या डायव्हर्सिटीचं लक्षात घेताना तुम्ही कॉमन मुद्दा ह्या सगळ्या ह्याच्यातला काय की जो सगळ्यांना एक्सेप्टेबल होता, अशी असणारी परिस्थिती आहे. हे पार्लमेंटरी लेजिस्लेटिव्ह कमिटीमध्ये गेली 17 वर्ष काम केली, आणि एक लेजिस्लेशन ड्राफ्ट करायला आम्हाला कमीत कमी 1.5 वर्ष लागायचं, त्याच्या खाली लागतच नाही. आणि ते 1.5 वर्ष याच्यासाठी की पहिल्यांदा एरियाज ऑफ कॉन्फ्लिक्ट, म्हणजे जिथे मतभेद आहेत ते कुठले सेक्टर्स आहेत त्या कायद्यामध्ये, आणि त्याच्यानंतर मग त्या कॉन्फ्लिक्टिंग सेक्टर्स मधले मिनिमाइज सेक्टर्स आपल्याला किती करता येतात ते मिनिमाइज सेक्टर्स पहिल्यांदा असताना त्या ठिकाणी घ्यावं लागतं, आणि जे जुळवणारे सेक्टर आहेत तिथं आपल्याकडे असतात त्या सगळ्या याच्यामध्ये
त्याच्यामुळे ही सगळी कारवाई करायला असताना 1.5 वर्ष लागतात अशी असताना माझा अनुभव त्या ठिकाणी झाला. आणि ते तुम्ही तेवढा वेळ असताना घेतला तर मग ते लेजिस्लेशन जे आहे ते ज्याला आपल्याला म्हणता येईल की अनडिस्प्युटेड, नाहीतर मग आपण कुठलं तरी एक कायदा झाला की त्याच्यामध्ये असताना अनेक कॉमेंट्स वेगवेगळ्या लोकांचे असताना त्या ठिकाणी बघतो. त्याचं कारण असं आहे की तिथे कॉन्फ्लिक्टिंग फॅक्टर्स हे जरी असले तरी ती त्या कॉन्फ्लिक्टमध्ये तीव्रता किती आहे हा त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे. मतभेद आहेत, मान्य आहेत, पण त्या मतभेदामध्ये एक रिंगण आपल्याला काढता येतं का, की ज्या रिंगणामध्ये तो असं म्हणत नाही एवढं चालेल मला, आणि ते एवढं चालेल मला असं म्हणाला की मग ते असताना माझ्या दृष्टीने टीकेचं क्षेत्र होत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. तेव्हा घटनेचा हा भाग सुद्धा आपण असताना पाहिला तर ज्याची फक्त 2-4 विशिष्ट टांगून मी असताना आपल्यासमोर बसणार आहे. आणि ती म्हणजे इंग्लंडची आपण जर बघितलं, इट्स अन अनरिटन कॉन्स्टिट्यूशन, तिथे लिहिलेलं नाही. ती नसल्यामुळे तिथलं पार्लमेंट हे असताना सुप्रीम आहे, ते सॉव्हरेन आहे. तेच आपण असताना अमेरिकेमध्ये गेलो तर अमेरिकेमधला असताना तिथलं सेनेट सुप्रीम आहे का, तर आहे, परंतु त्याच्यावरती अजून एक सुप्रीम आहे आणि ते म्हणजे अमेरिकन सुप्रीम कोर्ट. हे अमेरिकन सुप्रीम कोर्ट हे सॉव्हरेन आहे आणि त्याने दिलेला निर्णय हा असताना तिथे मान्य करावा लागतो अशी असणारी परिस्थिती आहे. भारताच्या परिस्थितीमध्ये आपण बघितलं तर सुप्रीम कोर्टाला स्वायत्त आहे का, तर पूर्णपणे स्वायत्त आहे. पार्लमेंटला स्वायत्त आहे का, तर त्याला कंडिशन काय आहे की एक्सटर्नल पूर्णपणे स्वायत्त आहे. पण इंटरनल जर आपण असं पाहिलं तर इंटरनली पार्लमेंटचे हात हे 7th शेड्यूलनी बांधले गेलेले आहेत. म्हणजे त्यांचे विषयी काय, राज्याचे विषयी काय आणि लोकल सेल्फ गव्हर्नमेंट जे आहेत त्यांचे विषयी काय त्याच्यामध्ये असले बांधले गेलेले तशी असतात. सब्जेक्ट वाईज विभाजन झाल्यामुळे इंटरनली पार्लमेंट जे आहे त्या सब्जेक्टच्या बाहेर जाऊ शकत नाही आणि म्हणून इंटरनली जे आहे हा सॉव्हरेन कोण आहे किंवा सार्वभौम कोणाची असेल तर सामान्य माणसाची सार्वभौम आहे अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामध्ये लोकशाहीचे 3 प्रकार आपण बघतो. एक इंग्लंड बघतो, एक US बघतो आणि भारतामध्ये. तिन्ही ठिकाणी लोकशाही आहे तर आहे, पण तिन्ही ठिकाणच्या लोकशाहीमध्ये सार्वभौम ज्याला आपण सॉव्हरेन ज्याला आपण असं म्हणतो हे सॉव्हरेन वेगवेगळ्या ठिकाणी आधारित आहे. इंग्लंडमध्ये पार्लमेंट आहे, US मध्ये सुप्रीम कोर्ट त्यांच्यामधलं आहे आणि भारतामधलं सार्वभौम हे असणारं लोकांमध्ये अशी असणारी परिस्थिती आहे. आता घटना सुद्धा आपण ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस त्याच्यातलं असणारं एक वैशिष्ट्य हे आपण लक्षात घेतलं. आणि बसल्या बसल्या म्हणत होतो की वाचन सध्या असताना कमी झालेलं आहे. थॉमस पेन नावाचं असणारं ज्याला 16व्या-17व्या शतकामधला असणारा फिलॉसॉफर आहे की ज्यांनी व्यक्तिगत सॉव्हरेनिटी अशी संकल्पना त्यांनी मांडली आणि अशी संकल्पना मांडत त्यांनी एक नवीन थिअरीज जगामध्ये असताना सुरुवात केली की माणसं व्यक्तिगत जगू शकतात का,
तर येणाऱ्या आधुनिक काळामध्ये त्याला व्यक्तिगत जगता येणार नाही. त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी त्याला जगता येणार नाही. त्याला कम्युनिटीमध्ये जगावं लागणार आहे. आणि मग ह्या कम्युनिटीमध्ये जगत असताना सगळ्यात त्याची रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे ती म्हणजे रूल ऑफ लॉ हे इस्टॅब्लिश करणं ही त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. ही रूल ऑफ लॉ ज्याला आपण म्हणतो त्याला आत्ताच्या आधुनिक काळामध्ये संविधान आपण कॉन्स्टिट्यूशन आपण ज्याला म्हणतो की ज्याच्यामध्ये डू आणि डोंट्स असं असणार आहे. पण त्याच्यामध्ये त्यांनी असं नवीन सिद्धांत जो मांडला की ज्याची असणारी चर्चा आत्ता सुरुवात झालेली असं मी त्या ठिकाणी मानतो की त्याच्या व्यक्तिगत स्वातंत्र्यातून इंडिव्हिज्युअल सॉव्हरेनिटी असा तो शब्द वापरतो. त्या व्यक्तिगत स्वातंत्र्यातून तो जे अधिकार सरेंडर करतो आणि कम्युनिटी म्हणून ते असणारं सरेंडर जे होतात ते सरेंडर झालेले अधिकार जे आहेत ते कायद्यामध्ये रूपांतर होतात आणि त्याला आपण रूल ऑफ लॉ असं म्हणतो. पण अनेक गोष्टी त्याचे जे नॅचरल राईट्स आहेत त्याच्यापैकी ज्यांनी सरेंडर केलं ते रूल ऑफ लॉ होतो. पण ज्यांनी ते सरेंडर केलं नाही त्याच्या व्यक्तिगत अधिकारामधले जे अधिकार त्यांनी असताना सरेंडर केले नाही ते त्याच्याकडे शाबूत राहतात. त्याच्यावरती कोणी नियंत्रण करू शकत नाही. ही भारतीय संविधानातली एक खासियत आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. आणि ती खासियत जी इस्टॅब्लिश झाली ती 7th शेड्यूल मध्ये झाली की पार्लमेंटला कायदा करण्याचा अधिकार किंवा इथे असणाऱ्या एक्झिक्युटिव्हला गव्हर्नन्स करण्याचा अधिकार किंवा इथला असणाऱ्या ज्युडिशरीला डिसाईड करण्याचा अधिकार जो आहे तो आम्ही जे आमचे अधिकार सरेंडर केले तेवढ्याच पुरते आहेत. जे अधिकार आम्ही सरेंडर केलेले नाही त्याच्या पुरतं तुम्ही काहीच करू शकत नाही. म्हणजे हा जो एक सायलेंट फीचर भारतीय संविधानामधला आहे की ज्याच्यामध्ये व्यक्ती याचे 2 भाग केले. एक भाग की कम्युनिटी लाईफ म्हणून जो सरेंडर करतो तो भाग आणि व्यक्ती म्हणून त्याचे अधिकार जो सरेंडर करत नाही तो त्याच्यातला असणारा भाग. ही या संविधानामधली असणारी खासियत आहे असं मी त्या ठिकाणी असं मानतो की जे आता इतर देश जे आहेत ते त्याला असणारं स्वीकारायला लागले. आणि हे माझ्या अंदाजानं जे आपण बघत असतो त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. त्या म्हणजे ड्यू प्रोसेस ऑफ लॉ अँड अकॉर्डिंग टू लॉ असं ज्याला असणारं डिबेट जो लिगल फेटर्निटीमध्ये चाललेला आहे त्याच्यातला असणारा हा पुढचा भाग मी असणारा मानतो की हे 2 शब्द का वापरले गेले, 2 फ्रेज का वापरले गेले. तर ह्या 2 फ्रेज मध्ये मी जे सरेंडर केलंय त्याच्या प्रमाणात तुम्ही ड्यू प्रोसेस ऑफ लॉ प्रमाणे करा. ते का मी सरेंडर केलेले आहेत, अधिकार दिलेले आहेत, नियम करा, त्याच्यावरती जी काही शिक्षा होणार आहे ती शिक्षा मी स्वतःहूनच तिथे असताना मान्य करत असतो. त्याच्यातला असणारा किती सिव्हिअरिटी असावी किती नसावी हे त्याच्यातला भाग म्हणजे तो सरेंडर केलेला त्याचा असणारा भाग असतो. पण आत्ताच्या ह्याच्यामधलं जे असणारं डिबेट चाललेलं आहे ते की ड्यू प्रोसेस ऑफ लॉ मध्ये मी जे सरेंडर केले ते केलेलं आहे. पण जे सरेंडर केलेलं नाही परंतु समूहामध्ये असताना जगत असताना काही गोष्टी इव्हॉल्व्ह झालेल्या आहेत त्या स्वीकारायच्या की न स्वीकारायचा हा एक मोठा डिबेट माझ्या अंदाजून चाललेला आहे. पण मी असं म्हणेन की आर्टिकल 14 मध्ये या दोन्ही प्रोसेसचा इन्व्हॉल्व्ह केल्यामुळे आत्ताच्या स्टेजमध्ये बऱ्याच जणांना की भारतीयाच्या संविधानांमध्ये जो सगळ्यात मोठा फरक असा दिसतोय तो म्हणजे अनेक देशांचे संविधान हे त्याच्या नागरिकापुरते मर्यादित म्हणजे सिटीझन पुरतं मर्यादित होते.
त्याच्यामध्ये जो नागरिक नाही त्याला एलियन म्हणून त्या ठिकाणी संबोधले जातात. आणि त्याचे हे जे नैसर्गिक अधिकार आहेत हे नैसर्गिक अधिकार सुद्धा रिकग्नाइज केल्या जात नाही अशी असणारी परिस्थिती आहे. पण या दोन्ही प्रक्रिया असताना आपण स्वीकारल्यामुळे आपण असं बघत असाल की आर्टिकल 14 मध्ये एनी पर्सन, आता हा एनी पर्सन मध्ये एलियन पण आला आणि भारतीय नागरिक सुद्धा आला. त्याचे नैसर्गिक अधिकार जे आहेत त्या नैसर्गिक अधिकाराची हनन ही भारतीय व्यवस्थेमध्ये होणार नाही याची असणारी गॅरंटी त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आणि त्याच्यामुळे आपण ज्याला एक म्हणतो की पॉलिमॅट्रिक्सच्या संदर्भातलं की याच्यामध्ये काय काय गुंतलेलं आहे आपण जर त्या ठिकाणी पाहिलं तर अशा अनेक गोष्टी ज्या आहेत की ज्याच्यामध्ये आपण ह्युमॅनिटी म्हणून नागरिक म्हणून कायदा देशासाठी, पण मानव म्हणून त्याचा असणारा कायदा हा वेगळा आहे, तोही आपण असणारा रिस्पेक्ट केला पाहिजे आणि त्याचाही अंतर्भाव हा असणारा भारतीय घटनेमध्ये केलेला अशी असणारी परिस्थिती आहे. दुसरं महत्वाचं मी या ठिकाणी म्हणेन त्या सगळ्या याच्यामध्ये की एकंदरीत